असल्या गावलेल्या वस्तू परत नाही आणणार. उद्या सकाळची इष्टी पकडून गावाला जातो. इथं न थांबलेलंच बरं आहे. सलीम आणि रागिनी एक दाम्पत्य होतं. सलीमने रागिनीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. सलीमचा पेशा चोरी करणे हाच होता. रागिनी प्रेमात इतकी आंधळी झाली होती की त्याच्या चोरीच्या व्यवसायात ती त्याला मदत करायची. त्यांनी एके दिवशी एका श्रीमंत घरामध्ये चोरी करायची ठरवली. घरामध्ये कोणीही नाही याची खात्री करून ते दोघे घरामध्ये शिरले. कपाट उघडून सोनं नाणं पैसे चोरायला सुरुवात केली. घरात शोध घेत असताना रागिनीला एक स्पीकर दिसतो. रागिनीला तो स्पीकर प्रचंड आवडतो. ती सलीमला म्हणते, हा स्पीकर आपण घेऊन जाऊया. दोघीही चोरी करून घाई गडबडीत घराच्या बाहेर पडतात आणि त्यांच्या स्कूटरवर बसून तिथून पळ काढतात. काही वेळ प्रवास केल्यानंतर ते एका निर्जन ठिकाणी पोचतात. सलीम म्हणतो, इथे आपण चोरीचा माल वाटून घेऊयात. दोघेही वाटप करायला बसतात. चोरीच्या मालाचे वाटप करताना सलीमच्या मनामध्ये लोभ निर्माण होतो. त्यामुळे त्यांच्यात वाद होतो आणि वादाचं रूपांतर मोठ्या भांडणामध्ये बदलतं. या भांडणाच्या गोंधळात तो स्पीकर रस्त्याच्या कडेला पडतो. रागाच्या भरात सलीम रागिनीला जोरात ढकलतो आणि त्या क्षणी ती दगडावर आपटते. जागीच तिचा मृत्यू होतो. तिच्या डोक्यातून रक्त व्हायला लागतं आणि ते रक्त स्पीकरवर उडतं. त्याला कळतं की त्याच्या हातून खून झाला आहे. सगळा चोरीचा माल तिथेच टाकून तो पळून जातो. काही वेळानं पोलीस तिथे पोहोचतात. रागिनीचा मृतदेह ताब्यात घेतात आणि तपासाला सुरुवात करतात. पण त्या स्पीकरवर पोलिसांची नजर पडत नाही. त्यानंतर त्या स्पीकरमध्ये रागिनीचा आत्मा प्रवेश करतो. कारण रागिनीला तो स्पीकर खूप आवडायचा. 19 वर्षानंतर महकती है हथेली पर ये ही ना कैसी कि जैसे धूप में कोई छाँव की कली सी। जरा चखो तो सही ये शाम का जाएगा कि जैसे कड़वे घूंट में शहद की डली सी। अरे आंखों की सुराही से जो छलकी है ये शराब, आज पी के जरा बहक जाने का हिसाब दे। कमर का लचका जैसे कच्ची सी कमान हो। आजा आजा ए आजा काय कुठं लक्ष तुझं हा? ए रत्न्या कशाला बोंबलतोस? अरे वा कामात लक्ष दे. डोकं उठले रे माझं. 10 वेळा एकच गाणं लावतोस ते हा? असं नको करू बाबा, उगाच काय तर तुझं असते. अरे रत्न्या गाणी लावल्यावर कामं पटपट होते ती, तुला नाही कळायचं. तू बी ऐक, तुझे कामं पटपट होतील. हवेली में कोई राज खोलता है। अरे ये जुल्फे हैं या काली रात का साया, किस जा ए बाळकाव, काय तमाशा लावलाय रे? काय लग्नाचा कार्यक्रम आहे का काय? नाही साहेब, अहो ते हे मोबाईल पहिला बंद कर, गाणी बंद कर, नाही तर मोबाईल बाहेर फेकून देईल.
तुला बोललो होतं ना कामात लक्ष दे म्हणून. हा जाऊ दे रे, एवढं काय सारखंच असतं. एवढं काय का शिव्या काय लागा तू 10 वेळा सांगून ऐकत नाहीस तू. बस बस ये बस बाबा. आणि हो हा सुट्टी कर जेवायला मी आलो पाठ टाकून. हा बरोबर. जैसे कच्ची सी कमान हो और ठुमके पे तेरे पूरा शहर कुर्बान हो छोड़ ये दुनियादारी जरा नखरा तो उबलने दे आज रात की राख से कोई शोला तो निकलने दे हो आहा काय आवाज आहे, नात खोळा. रात की राख से कोई शोला आज घरी जाताना एक छोटासा का आहे ना स्पीकर घेऊनच जातो. आज रात की राख से कोई शोला तो निकल सेकंड हँडचं दुकान, इथे स्पीकर भेटेल, इचरून बघावं. आपल्याकडे एखादा जुना स्पीकर आहे का? हा एक स्पीकर आहे माझ्याकडे जुना. स्पीकर तर भारी आहे. कितीला आहे? 2000 प्राइसिंग आहे या स्पीकरची. 2000? 500ला द्या की. नाही होत. दारूला एवढं पैसे नव्हतं घालवायला पाहिजे होतं. हा स्पीकर भेटला असता का नाही? नशीबच फुटकं. काहीतरी चमत्कार व्हावा आणि स्पीकर भेटावा. पण कुठला आलंय? चला जरा धार मारूया. ह्यो तर स्पीकर आहे. भेटला एकदाचा. घरी घेऊन जाऊयात. चालतोय का नाही ते पण बघूयात. इथं तर कोण दिसेना, पण इथं आला कसा काय येऊ? जाऊ दे, भेटण्याशी मतलब. आता राडा. स्पीकर बघून पोरं आता येडे होतील. आयला कुलूप. गावाला गेली वाटतं. जायला.
भेटला एकदाचा. आईला दिसतोय तर भारी. महत्वाचं म्हणजे फुकाट गावला. माझं पैसे वाचलं. आईला पण ह्यो चालू होईल का? वायर तर आहे. चालू हो रे बाबा, चालू हो. ब्लूटूथ असेल का? नाव तर आलंय. The Bluetooth device is connected successfully. नाथ खुळा. महकती है हथेली काय आवाज आहे. ये आ हा 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 कि जबरदस्त. जैसे धूप में कोई छाँव की कली सी जरा चखो आता तो जेवण सही, बी लई ये झाखाना. शाम का जायका कि जैसे कड़वे घूंट में शहद की डली सी अरे आंखों की सुराही से जो छलकी है ये शराब आज पी के जरा बहक जाने का हिसाब दे कमर का लचका जैसे कच्ची सी कमान हो और ठुमके पे तेरे पूरा शहर कुर्बान हो छोड़ ये दुनियादारी जरा नखरा तो उबले दे आज रात की राख से कोई बस स्पीकरनं तर खुशच केलं. आता मस्त पैकी हातपाय तोंड धुया, मग जेवणाच्या तयारीला लागूया. तो निकलने दे हो आज रात की राख से कोई शोला तो निकलने दे हो आज रात की राख से कोई शोला तो निकलने दे होठों पे कभी जो बात है वो जहर है कि जाम है इस महफिल की डायरी में तेरा क्या नाम है इश्क की भट्टी में आज कोयले सी जलना है वक्त की इस उंगली को पकड़ के जरा चलना है चूड़ियां खनकेंगी तो सन्नाटा भी नाचेगा तेरी अदा के तराजू में आज कौन हमको नापेगा धुएं के छल्ले बना के उड़ा दो ये जहां आज आग लगी है ऐसी के दिखता नहीं धुआं नच लेके कि रात अभी बाकी है स्पीकरनं आज मूड बनवला. वा, दिल खुश झालं. आता मस्त पैकी झोपूया. ऐक. तो निकलने दे हो आज रात की रात लय कंटाळा आलाय काम करून. अग ग ग. स्पीकरनं लय मूड फ्रेश केला. आता मस्त पैकी झोपून जावे.
आता हे स्पीकर कसा काय चालू झाला? आज रात की राख से कोई शोला तो निकलने दे हो. लय अंग दुखतंय. तो आइए बात करते हैं आज के मुख्य समाचार में देश भर की तमाम बड़ी खबरों पर नजर डालते हैं. इससे पहले आप हमें कमेंट में जरूर बताएं कि आप ये वीडियो कहां से देख रहे हैं. अगर बातम्या आपने कुणी अभी तक लावल्या इस आता? वीडियो को लाइक नहीं किया तो लाइक करके चैनल को सब्सक्राइब जरूर करें. अमेरिकी ट्रेड डील पर केंद्र सरकार का पहला बयान आया सामने. कहा इंजीनियरिंग, कपड़ा और ज्वेलरी मोबाईल तर बंद आहे माझा. ट्रंप को धन्यवाद. उन्होंने दोस्ती का मान रखा. यह समझौता शेजाऱ्यांचा ब्लूटूथ कनेक्ट झाला असेल. के लिए एक बड़ा मील का पत्थर साबित होगा. बटनच बंद करून आबादी के टाकतो. साथ हुआ धोखा. भारत यूएस ट्रेड डील दिवसभर काम करून अंग दुखतंय. जरा झोपावं म्हटलं आणि नशिबातच नाही. दोन वाजलेत. भांड्यांचा आवाज. जायला भांडे तर सगळे जागेवरच आहे. मग या भांड्यांचा आवाज घेतल्यामुळं माझं कान वाजत असते. आज घेतल्यामुळं आवाज ऐकूयला लागलेत. जाऊ दे.
हा काय विचित्र प्रकार आहे? यातनं हा बाईचा आवाज. मी तर बटन बंद केलेलं. मग हे काय? याला घराच्या बाहेरच टाकलेलं बरं आहे. स्पीकर मधनं बाईचा आवाज कसा काय आला? भोतटकी तर नसेल ना? नाही नाही, तसलं नाही काय. जाऊ दे, स्पीकर तर टाकून दिलाय. आता शांत झोपूया. याला तर बाहेर टाकला होता. इथे कसा काय आला? ह्याला उगाच इथं आणला. ह्याला ज्या घाटात आणलाय तिथंच त्याला टाकला पाहिजे. हाय घालायला तो स्पीकरच आणायला नव्हता पाहिजे होता. मला तर वाटतंय ह्यो स्पीकरच शापित आहे. सुटलो एकदाचा. असल्या गावलेल्या वस्तू परत नाही आणणार. उद्या सकाळची इष्टी पकडून गावाला जातो. इथं न थांबलेलंच बरं आहे.